विद्येविना गेली मती सांगतो ज्योतिबा विद्येविना गेली मती सांगतो ताऊ, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणले. शेठजी, बाजारात चौकोनी तवा कधीपासून विकायला हो? अहो साऊ, तो तवा नाही, पाटी आहे, पाटी. आणि हा खडू. साऊ, तुम्हाला माहिती आहे का आपल्या लोकांवर किती अन्याय अत्याचार होतो, पण तरीही आपली लोक अन्याय अत्याचार गुलामगिरी सहन करत जातात. असं का हो? कारण ते अशिक्षित आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायची असेल ना, तर त्यांना सुशिक्षित करावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुम्ही घ्यावी असं मला वाटतं. पण मला जमल काय काम? ते म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाचा उद्धार करी. तुम्हाला का नाही जमणार? तुम्हाला मी शिकव. तुम्ही काय करायचं, मुलींना जाऊन शिकवायचं. याला म्हणतात बाया धर्माचं लढा ती साऊ ज्योती वाचवले जीवा, वाचवले जीवा लावाण्या. त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. मुलींची शाळा काढली आहे हिने आणि हिच्या नवऱ्याने. स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातक हो, लक्षात येत आहे ना? शिक्षण देते मग शेण खा म्हणा आता. सावित्री बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, रांधा वाढा आणि वृष्टी काढा म्हणावं. बायकांची लायकी उंबऱ्याच्या आत. पुरुषांची बरोबरी करायची तुला. साऊ, आज पण या लोकांनी. साऊ, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतो. अहो शेठजी, यात कसला आलाय त्रास? ही तर लोक अशिक्षित आहेत, यांना इतक्यात शिक्षणाचं महत्व कसं कळणार? पण आता मी थांबणार नाही. बघूया ते थकतायत की मी थकते. आज तुम्ही हे हिमतीने उचललेलं पाऊल उद्या कित्येक लेकी बाळींचं आयुष्य घडवणार.